चार्जिंग आहे का त्याच्यात? चार्जिंग आहे का पण? चलन बघू का एकदा? नको, चल रस्त्यात गेल्यावर बघ. चल आणि इथे बघून गेला आहे ना, चलतंय का नाही. तर चला मित्रांनो, आज आम्ही जाणार आहे माळशेज घाट. पुण्यापासून माळशेज घाट. तयारी पूर्ण झालेली आहे. पाण्याची बॉटल घेतलेली आहे, याच्यामध्ये काही खाण्याचं सामान, चा डिश रेडी आहे आणि या बॅगमध्ये काही कपडे घेतलेले आहेत. जर तिथे पावसात किंवा वॉटरफॉलमध्ये जर मजा केली तर आम्हाला काही कपडे लागतील म्हणून. तर पूर्ण तयारी झाली आहे. चला गाडी काढूया. चला गाडीची चावी घेऊ. चार्जर न विसरता घेतलेलं बरं. तर बघा आमचा आदिश कसा मदत करतोय सामान घेऊन खाली जायला. आदिश खूप एक्साइटेड आहे आजच्या लॉंग ड्राईव्हसाठी. त्याला खूप आवडतात डोंगर, नद्या, धबधबे, सगळ्या गोष्टी. तर आपण निघालो आहोत आता पार्किंगमध्ये. चला बाळा हळू. चल त्याला मदत कर त्याची. ओके चल आपण आलो आहोत आपल्या पार्किंग मध्ये. चल आदिश, ही आहे आपली गाडी आणि आपण आता निघूया. तर आपण जाणार आहोत विघ्नेश्वर ओझर पहिल्यांदा आणि तिथून आपण माळशेज घाटची ट्रिप बघणार आहोत. तर आपण इथे बघू शकतो की टाईम लागणार आहे 2 तास 31 मिनिट आणि डिस्टन्स आहे 86 किलोमीटर्स. आणि आपल्याला थोडं पेट्रोल पंपवर थांबून थोडंसं पेट्रोल टाकावं लागेल. ऑलराईट, लेट्स गो. तर चला आपण बसलेलो आहोत गाडीत आणि निघालो आहोत टूर वरती. आदिश, आर यू हॅपी? आदिश, आर यू हॅपी? चला मित्रांनो भेटूया. चला सोसायटीच्या बाहेर पडतोय. आपण आता आलो आहोत मुकाई चौकामध्ये किवळेच्या. तिथे थोडीशी ट्रॅफिक होती. तर इथून पुढे आपण जात आहोत BRT रोडने निगडी आणि तिथून चाकणकडे आणि तिथून पुढे डायरेक्ट ओझर आणि तिथून माळशेज घाट असा हा प्लॅन आहे. तर आता आपण आलो आहोत भक्तिशक्ती उड्डाण पुलाजवळ. आज संडे आहे, थोडीशी ट्रॅफिक आहे पण एवढी पण नाही आहे की कुठेतरी अडकून बसू. होपफुली आपण पोहोचणार आहोत 3 वाजता. आपण आता आलो आहोत तळवडेच्या पुढे इंद्रायणी नदीच्या ब्रिजवर आहोत आपण. आता थोडासा पुढे डिस्टन्स गेल्यानंतर तुम्हाला इथे महिंद्राची फॅक्टरी दिसेल. इथं महिंद्राच्या सर्व प्रकारच्या गाड्या मॅन्युफॅक्चर होतात. समोर झूम करून जर बघितलं तर तुम्हाला तिथे महिंद्राचा नवीन लोगो दिसेल. आता आदिशला काहीतरी बोलायचं. आदिश बोल. तो गाइस हम आ गए, किधर आ गए? तलवडे आणि महिंद्रा फॅक्टरी जवळ. महिंद्रा फैक्ट्री वहाँ पे कितने गाड़ी बनाते? पूरे 1000 गाड़ी बनाते. तो मराठीत बोल बाळा थोडा झूम कर. तर तुम्हाला या ठिकाणी दिसेल महिंद्राची नवीन फॅक्टरी. हा महिंद्रा कंपनीचा गेट आहे या ठिकाणी. आपण आता चाकण MIDC मध्ये आहोत. इथे खूप साऱ्या कंपनीज आहेत मॅन्युफॅक्चरिंग म्हणून तर पुण्याला ऑटोमोबाईल हब म्हणतात, कारण इथे खूप साऱ्या व्हेकल कंपनीज आहेत. तर हे बघा मित्रांनो, आता आपण आलो आहोत महिंद्रा कंपनीच्या मेन गेट समोर. आहे इथे मेन गेट आणि हा इथला मेन चौक. आपण इथून सरळ पुढे जाणार आहोत चाकणकडे. तर आपण आता इथं उतरलो आहोत. थोडासा ब्रेक घेतलेला आहे. आम्ही पाहू शकता इकडे हा रोड सिमेंट रोड झालेला आहे MIDC मध्ये.
1-1.5 वर्षापूर्वी खूप सारे खड्डे होते या रस्त्याला. तर आपण आलो आहोत बजाज कंपनी जवळ. समोर बघू शकता ही बजाज कंपनी आहे. चला पुढे. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत खेड घाटामध्ये. खेडचा घाट आहे हा आणि जवळपास 1 ते 1.5 तास झालेला आहे आपल्याला घरातून निघून आणि अजून आपल्याला जवळपास 2 तास लागणार आहेत पोहोचायला माळशेज घाटाला. वातावरण सुंदर दिसत आहे, ढग आलेले आहेत. आम्ही आता पावसाची वाट बघत आहोत. काय आदिश बोलायचं तुला? बोल. तर आता आपण उतरलेलो आहोत नाशिक हायवेवरती शिवनेरी व्हेज मिसळ हाऊस पेट्रोल पंपाच्या शेजारी. कारण आता प्रवास करून जवळपास 2 तास झालेले आहेत. सो आम्ही थांबलो आहोत. तर हे बघा हॉटेल आहे शिवनेरी मिसळ शिवनेरी. तर आता आम्ही बसलेलो आहोत. थोडं काहीतरी लंच करून पुढचा प्रवास करणार आहोत. आत्ता आपण थांबलो आहोत पेट्रोल पंप आणि गाडीचं पेट्रोल फुल करायची वेळ आलेली आहे. डिस्टन्स जास्त असल्यामुळे टँक फुल करायची आणि मग निघायचं असं ठरवलं आहे आम्ही. आदिश आत्ता आपण पोहोचलेलो आहोत शिवनेरी किल्ला जुन्नर. ही आहे कमान. इथून आपल्याला बघू शकता की आपण शिवनेरी गड जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला हे पावन स्थळ हे आहे. थोड्याच वेळात मी तुम्हाला तो शिवनेरी गड पण दाखवेल जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आता हा जो गड दिसतोय तो आहे शिवनेरी गड. दरवर्षी शिवजन्मोत्सव साजरा होतो या ठिकाणी. खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. चला तर आपण एकदम जवळ आलेलो आहोत. माळशेज घाट फक्त 20 किलोमीटर आहे आणि तुम्ही आत्तापासूनच बघू शकता किती सुंदर डोंगर हिरवळ आणि इथे पूर्ण धुकं पडलेलं आहे. अतिशय सुंदर असा नजारा बघून घ्या. आणि थोडा थोडा पाऊस पण चालू आहे. वा वा आधीच पुढे बघ किती सुंदर डोंगर आहे आणि धुकं किती छान पसरले. आणि बायकर्स खूप सारे बायकर्स आपल्याला रायडिंग करायला आलेले. आता वाजलेले आहेत 3:30 आणि आपण पोहोचलेलो आहोत माळशेज. पण थोडासा अंधार वाटत आहे कारण खूप सारे ढगं धुकं आणि पाऊस चालू असल्यामुळे दिसायला खूप ब्युटिफुल नजारा. इथे डोंगर बघू शकता. तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप जोराचा पाऊस चालू झाला आहे. आत्ता 15 मिनिटाखाली जेव्हा आम्ही जुन्नरमध्ये होतो त्यावेळेस भरपूर ऊन होतं आणि 15 मिनिटं फक्त घाट ओलांडून थोडंसं पुढे आलो. मड नावाचं गाव आहे त्यामध्ये. मड गावापासून पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता जोराचा पाऊस चालू झालेला आहे. आणि मला वाटतं ही याच्यासाठी लोक इकडे येतात हेच बघण्यासाठी की सुंदर असे डोंगर आहेत, गावं आहेत आणि ढग धुके पाऊस धुके. आणि बघूया अजून पुढे अजून 7.5 किलोमीटर डिस्टन्स आहे माळशेजला पोहोचायला आणि त्याच्या अगोदरच आम्हाला हे सुंदर ठिकाण सापडलेलं आहे. आपण पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी एक खूप मोठा धबधबा आहे माळशेज पासून 2.4 किलोमीटर अलीकडे. इथे खूप सारे पर्यटक दिसत आहेत आपल्याला. खूप सारी गर्दी आणि थोडं झूम करत त्यांना धबधबा दाखवू आपण जवळ गेल्यानंतर.
अतिशय मोठा आणि धबधबा दिसतोय आपल्याला या ठिकाणी. मला वाटतं हे एक मोठं अट्रॅक्शन आहे, कारण इथं कार पार्किंगची पण व्यवस्था दिसते. रस्त्याच्या आजूबाजूला कारचे पार्किंग केलेले आहेत लोकांनी. ओके, तर बघू शकता अतिशय जोराचा पाऊस चालू आहे आणि घाटामध्ये आता थोडीच ट्रॅफिक पण लागलेली आहे. आणि इकडून वरती बघू शकता तुम्ही, पूर्ण रस्त्याच्या खाली पाणी दिसते आपल्याला, मोठा असा धबधबा. आणि यांनी इथे कठडे पण बनवलेले आहेत सिक्युरिटीसाठी, की कोणी पडू नये वगैरे. तर बघा, आपण आलेलो आहोत माळशेज घाट आणि या ठिकाणी ट्रॅफिक लागलेली आहे आणि इकडं खूप सारं धुकं मित्रांनो. अतिशय मोठा घाट आणि इकडे धुकं बघू शकता. गाडी आम्ही इथं पार्क केलेली आहे आणि या ठिकाणी अतिशय मनमोहक असा नजारा आणि भीतीदायक सुद्धा. आपण आलेलो आहोत एक मेन स्पॉट आहे, तिथे बघू शकता किती सारे धबधबे आणि इकडे वरती पण लोक आहेत तिथे पण, आणि खूप सारे धबधबे. आणि इथं एक तटबंदी टाईप बनवलेलं आहे, ग्रिल लावलेले आहेत जेणेकरून पडू नये, आणि जाळी पण लावलेली आहे कारण इथे दरडी कोसळतात पावसामुळे मोस्टली, त्याच्यामुळे. तर खूप सुंदर असा हा नजारा. आदिश ये इकडे. आदिश गो. आय होप तुम्हाला आवडला असेल. हे खूपच सुंदर आहे. मान्सूनमध्ये याच कारणामुळे इथे एवढी गर्दी होत असते. बघा मित्रांनो, अतिशय सुंदर. आणि इथे काही लोक खालती पण गेलेले आहेत आणि तिथून त्यांना एक व्ह्यू पॉईंट आहे. आणि या ठिकाणी पण भरपूर गर्दी दिसते. आणि इथे एक छोटासा टनल सुद्धा आहे पलीकडे घाटामध्ये जाण्यासाठी, आणि बरीच गर्दी दिसते इथे. आणि हे बघू शकता, सेम व्ह्यू पॉईंट आपल्याला महाबळेश्वरला बऱ्याच ठिकाणी दिसतात. अशाच टाईपचे धबधबे, डोंगर, दऱ्या आणि पॉईंट्स. ते माळशेज पॉईंट पण महाबळेश्वर सारखाच वाटतं मला. आणि याच ठिकाणी आपण एकदा एक आग्या मोहळाची पोळी बघू शकता. इथे किती जवळ आहे, अतिशय रिस्की. आपल्या अंगावरती पण या मधमाशा येत आहेत. इथं न थांबलेलंच बरं. चला लवकर पुढे चला. चल आधीच चल, किती जवळ आहे ना. अरे फोटोचं काय, हे काय झालं? थांब, मला दे. थांब फोटो मध्ये फोटो काढा. आपण घेतलेले आहे चहा आणि आदिशला आवडलेली मॅगी. त्या ताई मॅगी बनवत आहेत. आणि इकडे बघा सगळीकडे गर्दी आहे. गरम आहे, फोन दुखला. टाइम लॅप्स चालू केलं ना का? साधा व्हिडिओला खूप मेमरी लागते म्हणून म्हणलं. टाइम लॅप्स वर तर होतं क्लिक केलेलं मी. ठीक, बघ ना, तुला तेच तर दाखवतो. झोपला होतास. इकडून बघा आता या साईडने किती मोठा धबधबा आहे. हा बघ आदिश, वरती गेलेत लोक. जायचं का? जाऊ दे. नको. झालं काय भिजायचं नाही, काय नाही ना आपल्याला. एवढा घाटातून न भिजणारे आपणच असो. इथं फोटो काढले ते यार लोकांनी धबधब्याला. बाबा, पोलिसने म्हणलं घाट नका घेते, भारत आहे त्यांना आणायचं. माकडे गेले इथं आमचं. आत्ताच ते बोरवर घेऊन गेले, याच्यासाठी आणले. इथं पण होतं की बरोबर होतं, घ्यायचं असलं ना इथं. येऊ रे, असतात भरपूर दुकानं. तुम्ही का असं जंगलात आल्यासारखं करताय? खायचं होतं रे बाबा. एसी खूप फुल केलाय का? बंद कर. गरज बाबा, नाही. घाटाला घेऊन जायचं असतं
कधी जंगलामध्ये लाईनला मारायचं असलं तर. कावीलने डोकं पुसून घ्या, त्याला पाणी बिणी असतं डोक्यात. माझं नाही बाई. माझं तर असलं कढीपत्ता. आता बघा मित्रांनो, खूप सिनिक व्ह्यू आहे रस्त्याच्या बाजूनी. आता आम्ही परत घरी निघालो. अजून घरी पोहोचायला 3 तास लागतील. थांबा दिश. 3 तासात घरी पोहोचू. आता उशीर होईल म्हणून आम्ही लवकर निघालो. इकडे भरपूर जोराचा पाऊस चालू होता आणि तुम्ही पाहू शकता रस्त्यावरती धबधबे चालू आहेत आणि खूप चांगले व्ह्यू येतो. तुम्ही समोर बघा साहेब, दाखवण्याच्या नादात गाडी घालाल इकडं. आता आपण रस्त्यामध्ये एका ठिकाणी थांबलेलो आहेत. जसं माळशेज घाट चालू होतो जुन्नरपासून, त्या ठिकाणी अतिशय सुंदर असं वातावरण आहे. या ठिकाणी आदिश प्रीती एन्जॉय करत आहेत आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं दूरवरती तर हे जुन्नर गाव आहे आणि हा डोंगर जो दिसतोय याच्यावरती शिवनेरी किल्ला, शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ. तर या ठिकाणी आम्ही एक 5 मिनिटं थांबून थोडासा फोटो काढून मग घरी जाणार आहेत.